नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मुखवास. याकरता मी या वाटीने 1 वाटी घेतलेले आहे बडीशेप, याच वाटीने 2 वाटी तीळ, याच वाटीने 1.5 वाटी धना डाळ आणि 2 वाटी जवस आणि पाऊण वाटी हा ओवा घेतलेला आहे. आता हे सर्व आपण मस्त ह्या लोखंडी कढईमध्ये भाजून घेणार आहोत. शक्यतो लोखंडी कढईचाच वापर करा. प्रथम आपण यामध्ये भाजून घेऊयात पांढरे तीळ. आता आपली कढई ही तापलेली आहे. आता यामध्ये आपण तीळ जे आहेत ते छानसे भाजून घेऊयात. तीळ भाजण्याकरता गॅस जो आहे तो मीडियम ठेवा, म्हणजे तीळ जे आहेत ते करपणार नाहीत आणि तीळ आपण सतत हलवत राहायचे, कारण आपण जर नाही लक्ष दिलं तर ते करपून जातील आणि याची चव बिघडून जाईल. तर तीळ हे खूप छान लागतात, शरीरालाही चांगले असतात. आता आपले तीळ भाजत आलेले आहेत, तर आपण गॅस जरा मीडियम करूया आणि हे तीळ जे आहेत ते काढून घेऊयात. तीळ भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे भाजूनच झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ आणि मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवते. काढल्यानंतर आपण ह्या सर्व वस्तू एक एक करून भाजून घेऊयात. तीळ पहा कसे छान फुललेले आहेत. आता ह्यामध्ये आपण घेऊयात धना डाळ. धना डाळ ही ॲक्च्युली भाजलेलीच असते, तर आपण फक्त एक 2-3 मिनिटे मीडियम गॅस ठेवून हिला छानशी परतून घ्यायची, म्हणजे हिचा कुरकुरीतपणा वाढेल आणि आपली जी आपण हे मुखवास बनवतो आहे तो खूप छान लागेल. आता ही धना डाळ जी आहे ती भाजून झालेली आहे. आता हिला काढून घेऊयात आपण. आता ही धना डाळ पण झालेली आहे. आता यामध्ये आपण ही सौंफ घेऊयात भाजायला. तुम्ही जर कच्ची सौंफ आणलेली असेल तर तिला भाजायला जरा वेळ लागेल, 5 ते 7 मिनिटे. आता ही जी आहे ती मी रेडीमेड भाजलेलीच आणलेली आहे आज. तर याला एक 2-4 मिनिटच आपण गरम करूयात. हे बघा, ही भाजून पण झाली, कारण ती लगेच कडक होते. आता घेऊयात ओवा. ओवा जो आहे तो बारीक असतो आणि लगेचच भाजला जातो. तर ओव्याला देखील आपण फक्त एक थोडा वेळच भाजून घ्यायचं आहे, कारण तो करपेल तर मग चव नाही लागणार. हा पोटासाठी पाचक पण असतो. याची एक उग्र वास आली की भाजून होतो तो. हे बघा, हा असा छान भाजून झालेला आहे. तर तुम्हाला लक्षात येईल, ओव्याची वास येईल तेव्हा तो काढून घ्यायचा आहे. आता जवस भाजण्याकरता जे आहे ते आपण लास्ट का जवस घेतलं आहे, तर जवस भाजायला वेळ लागतो. जवस थोडासा वेळखाऊ आहे. याला आपण मिडियम आचेवरच भाजत राहायचे. हे पहा, हे जवस जे आहे ते अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून असं चमच्याने हलवत हलवत भाजून घ्यायचे, कारण जवस जो आहे तो जेव्हा भाजू लागतो तो पॉपकॉर्नसारखा फुलतो आणि बाहेर उड्या मारतो कढईच्या. तर त्यासाठी ते हातावर वगैरे तुमच्या पडू नये, पोळू नये म्हणून हे असं या पद्धतीने, हे पहा मी तुम्हाला दाखवते, असं झाकण ठेवून मस्त हलवत घ्यायचे. अशा प्रकारे भाजल्यानंतर जवस हा करपणारही नाही आणि चवही छान देतो आणि व्यवस्थित भाजला जातो. तो जर कच्चा राहिला ना तर मग त्याची नंतर एक थोड्या दिवसात वास येते, तर ती छान नाही लागत आहे. आपण जवसाच्या चटणीला जसं भाजतो ना तशा प्रकारेच हा जवस आपण भाजून घ्यायचा आहे आणि हा भाजला तरच खमंग आणि चविष्ट लागतो. आता हा जवस जो आहे तो जवळजवळ आपला भाजूनच झालेला आहे. हा पहा कसा फुलला आहे. आता आपण गॅस जो आहे तो बंद करून घेऊयात, कारण हा करपेल नाही. तर हा झालेलाच आहे. आता मी गॅस बंद करून घेतला आहे. आता यामध्येच आपण सर्व जिन्नस जे आहेत ते मिक्स करून घेणार आहोत. आपली बडीशोप, धना डाळ, तीळ आणि आता ओवा, आणि हे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा किती सुंदर कलर दिसतात सर्व 5च्या 5 वस्तूंचे. इतकं छान दिसतंय ना हे. आणि ही कढई गरम असल्यामुळे ना आपल्याला हे सतत हलवत राहायचे, कारण जर आपण असंच ठेवून दिलं मिक्स करून तर ते करपून जाईल. तर थोडं एक 2-3 मिनिटे आपल्याला हे सर्व छानसं त्या गरम कढईत हलवूनच घ्यायचे. हे भाजल्यानंतर खूप छान कुरकुरीत थंड झाल्यावर इतकं छान लागतं. याला तुम्ही थंड करून एखाद्या पॅकबंद बरणीत भरून ठेवा आणि थोडंसं वरती, म्हणजे तुम्ही जेवण झाल्यानंतर, नाश्ता केल्यानंतर हे खा. हे पोटासाठी पाचक आहे आणि खूप चविष्ट लागतं. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा.